नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेल्या 3 ते 4 महिन्यापासून मी यूट्यूबवर काम करत आहे. यूट्यूबवर रेग्युलर त्या ठिकाणी सातत्याने काम करत आहे. तर मित्रांनो, एक खुशखबर आहे. नक्की ती खुशखबर काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. मित्रांनो, गेल्या 3 ते 4 महिन्यापासून यूट्यूबवर मी रेग्युलर काम करत आहे. रेग्युलर यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणे या पद्धतीनं मी यूट्यूबवर काम करत आहे. तर मित्रांनो, या 3 ते 4 महिन्याचाही अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एक जी काही खुशखबर आहे ती मित्रांनो मी या व्हिडिओच्या शेवट तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आपण यूट्यूबवर काम करत आहे. आता मी यूट्यूबवर नवीनच आहे, कारण नवीन क्रिएटर आहे. त्यामुळं काही गोष्टी यूट्यूबच्या आपल्याला माहीत नव्हत्या, त्या हळूहळू माहीत होत आहेत. तर मित्रांनो, यूट्यूबवर ज्या 3 ते 4 महिन्यापासून काम करत आहे, तर मित्रांनो यूट्यूबवर एक गोष्ट लक्षात आली काम करत असताना, की बाबा यूट्यूबवर सातत्य ही गोष्ट खूप महत्त्वाची. कारण तुम्ही कोणतंही काम सातत्याने कराल तर ते 100% पूर्णत्वात जातं. या मला 3 ते 4 महिन्याच्या यूट्यूबच्या अनुभवातून मित्रांनो समजले. आणि क्वालिटी ही खूप महत्त्वाची आहे. तुमच्या कंटेंटमध्ये, तुमच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी असणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा क्वालिटी नसली तरी चालेल, पण तुम्ही जे काम करताय, तुम्ही जे काही बोलताय त्यामध्ये क्वालिटी असणं महत्त्वाचं आहे. किंवा तुम्ही जी काही माहिती सांगत आहे त्याच्यामध्ये मित्रांनो क्वालिटी असणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आता मी जवळपास 3 ते 4 महिन्यात या जवळपास 74 ते 75 व्हिडिओ माझ्या चॅनलला अपलोड केले आहे. तर मित्रांनो, ते आता तुम्ही म्हणता सर्वच तुमचे व्हिडिओ व्हायरल गेलेत का? तर मित्रांनो नाही. जे मित्रांनो मी 70 ते 75 व्हिडिओ अपलोड केलेत त्यापैकी फक्त 5 ते 6 व्हिडिओ माझे त्या ठिकाणी व्हायरल गेलेले आहेत किंवा त्याला 1000पेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत. तर मित्रांनो, असं का बाबा ते 70च्या 70 व्हिडिओ आपले व्हायरल का झाले नाहीत? तर मित्रांनो, त्याच्यामध्ये मला अनुभव आला की बाबा त्या बाकीचे जे आपले 5 ते 6 व्हिडिओ व्हायरल झाले आणि बाकीचे जे 69 व्हिडिओ आहेत ते का व्हायरल झाले नाहीत? तर मित्रांनो, त्याचं पण मी त्या ठिकाणी ॲनालिसिस केलं की बाबा ते जे बाकीचे व्हिडिओज आपले आहेत ते व्हिडिओ बनवलेत व्यवस्थित, पण तिथं कुठंतरी बोलण्यात किंवा थंबनेल बनवण्यात त्या ठिकाणी मित्रांनो त्रुटी झालेली आहे. आणि जे तुम्हाला सांगतो, जे व्हिडिओ आपले व्हायरल झालेत बऱ्यापैकी लोकांना ते व्हिडिओ पाहिलेत 1000, 2000, 6000 असे लॉंगमध्ये. शॉर्टमध्ये बऱ्यापैकी व्ह्यूज येतात तुम्हाला. आपण शक्यतो लॉंगमध्ये जास्त प्रमाणात त्या ठिकाणी काम करायचं आहे आपल्याला. त्या माध्यमातून लॉंगमध्ये माझ्या 6 ते 7 व्हिडिओला बऱ्यापैकी व्ह्यूज आलेले आहेत. तर मित्रांनो, आता ते 6 व्हिडिओलाच नक्की एवढे व्ह्यूज का आलेत? तर मित्रांनो, मी ते ज्यावेळेस 6 व्हिडिओज पुन्हा पाहिले तर मित्रांनो मला एक समजलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून की बाबा तुमच्या कॅमेऱ्यात क्वालिटी नसली तरी चालेल, पण तुमच्या त्या कंटेंटमध्ये, तुमच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी असणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओमध्ये म्हणजे ज्या माहिती तुम्ही देताय किंवा जे काही सांगताय आणि त्या व्हिडिओचे जे थंबनेल बनवलेत त्या माध्यमातून मित्रांनो त्यामध्ये क्वालिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जर थंबनेलच असं काहीही बनवलं तर तुम्हाला ज्यावेळी यूट्यूब त्या ठिकाणी इम्प्रेशन पाठवतं लोकांपर्यंत, तर लोक पाहणार आणि स्किप करणार, तो तुमच्या व्हिडिओवर क्लिक करणार नाहीत. कारण आपल्याला ज्यावेळी आपण थंबनेल व्यवस्थित बनवतो त्यावेळी मित्रांनो आपल्या त्या व्हिडिओवर लोक क्लिक करण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तुम्हाला थंबनेलवर एक जास्त काम करायचं आहे. हा माझा अनुभव सांगतोय मित्रांनो बरं का. कारण 4 महिन्यात मीही भरपूर चुका केल्यात. सुरुवातीचे माझे व्हिडिओ पाहिले तर म्हणसाल तुम्ही काय यार काय बनवत आता हे. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेलमध्ये क्वालिटी असणं तुमच्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये ज्यावेळी लोक क्लिक करतील व्हिडिओमध्ये आणि सुरुवातीचे तुमचे काय 10-15 सेकंद असतील त्यामध्ये तुम्हाला असं एखादं हुक टाकायचं आहे की बाबा त्या व्हिडिओ लोकांनी संपूर्ण पाहायला पाहिजे. तर मित्रांनो, या माध्यमातून आपण यूट्यूबवर 3 ते 4 महिन्यापासून काम करत आहे. आता मित्रांनो, एक खुशखबर आहे. आता तुम्ही खुशखबर म्हणसाल काय, तर मित्रांनो खुशखबर अशी की नुकतेच आपले गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या चॅनलवर 500 सबस्क्रायबरचा टप्पा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणसाल फक्त 500, हे माझ्यासाठी फक्त 500 नाहीत, खूप आहेत ते माझ्यासाठी. कारण तुम्ही 500 लोक म्हणसाल फक्त 500 काहीच नाही, पण समोर जर तुम्ही 500 लोक उभी केली तर मित्रांनो ते 500 लोकांचं केवढं मोठं ग्राउंड भरेल सांगा बरं. कारण 500 हा आकडा
माझ्यासाठी, माझ्यासारख्या छोट्या क्रिएटर्ससाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण काही लोक वर्ष यूट्यूबवर काम करतात, पण त्यांना 500 सबस्क्रायबर त्या ठिकाणी गेले होत नाहीत. तर मित्रांनो, माझे आज 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. ही मित्रांनो सर्वात मोठी माझ्यासाठी आज खुशखबर आहे. आणि उद्या 500चे 5000 50,000 होतील. हे असं सातत्यानं काम केल्यानंतर 500चे 100% 50,000 आपले सबस्क्रायबर होणार आहेत. तसेच मित्रांनो, आपल्याला जो क्रायटेरिया करायचा आहे तो सबस्क्रायबरचा तर 50% क्रायटेरिया 3 महिन्यातच पूर्ण झाला आहे. तसेच वॉच टाईम पण 500+ झालेला आहे. आपल्या लॉंग व्हिडिओचा 500+ वॉच टाईम पण झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे सबस्क्रायबर पण आपल्याला असे मिळतील, पण वॉच टाईम मिळणंही खूप महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी. त्यामुळे वॉच टाईम पण माझा बऱ्यापैकी त्या ठिकाणी कवर होत आहे. कारण आता मला वाटतं ह्याच महिन्यात माझे 4 ते 5 व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे कारण 3 महिन्यात 2 महिने शिकण्यातच गेले माझे, आणि अजूनही शिकतोय. मी काय सर्व शिकलेलो नाही अजून, आज शिकत करतोय. तर मित्रांनो, आज आपली ही खुशखबर आहे की आपले 500 सबस्क्रायबर त्या ठिकाणी यूट्यूबवर पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल मित्रांनो, तुम्ही सर्वांचे, ज्या लोकांनी मला सबस्क्राईब केलं, ज्या लोकांनी त्या ठिकाणी माझा व्हिडिओ पाहिला, त्या सर्व लोकांचे मी आभारी आहे. आणि मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत या 3 ते 4 महिन्यात तुम्ही मला सहकार्य केलं, त्याबद्दलही मी तुमचा ऋणी आहे. आणि मित्रांनो, इथून पुढेही तुम्ही त्या ठिकाणी मला सपोर्ट करचाल ही अपेक्षा ठेवतो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भावाच्या चॅनेलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.